नमस्कार. माय महानगर लाईव्हच्या या विशेष लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जसं की तुम्ही आता पाहिलं, आताच्या घडची सर्वात मोठी बातमी हीच आहे की राज्य निवडणूक आयोगाने अखेर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. दिनेश वाघमारे, राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज हा पत्रकार परिषद घेऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. पहिल्या टप्प्यामध्ये 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. तर याच पत्रकार परिषदेमध्ये दुबार मतदारांबाबतही निवडणूक आयोगाने मोठं पाऊल उचलल्याचं दिनेश वाघमारे यांनी म्हटलेलं आहे. या संदर्भात आपण या लाईव्ह मध्ये जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत माध्यम अभ्यासक विश्वनाथ गरुड सर आणि मुंबईहून आमचे विशेष प्रतिनिधी उन्मेष खंडाळे हे देखील जॉईन झालेले आहेत. आपण सर्वात पहिले उन्मेष सरांकडे जाऊ. उन्मेष सर, अपेक्षेप्रमाणे राज्य निवडणूक आयोगाने सुरुवातीला नगर परिषद आणि नगर पंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केलाय. तर हा निवडणूक कार्यक्रम कसा असणार आहे आणि कोणत्या तारखेला मतदान होणार आहे आणि कोणत्या तारखेला मतमोजणी होणार आहे, तुम्ही आपल्या प्रेक्षकांसाठी हा कार्यक्रम समजावून सांगा. आपल्याला माहित आहे की जवळपास 4 वर्षापासून 2021 पासून या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर आता 31 जानेवारी 2026च्या आत किंवा 2026 पर्यंत या निवडणुका घेण्याचे सक्तीचे निर्देश जेव्हा मिळाले तेव्हा राज्य निवडणूक आयोग कामाला लागलेला होता आणि त्यानंतर एक एक टप्पा पूर्ण करत आज निवडणूक आयोग राज्य निवडणूक आयोगानं निवडणुकांच्या तारखा जाहीर केलेल्या आहेत. तर यामध्ये नगर परिषदा आणि नगरपंचायत यांची निवडणुकीची घोषणा केलेली आहे. यांच्या तारखा जर सांगायच्या झाल्या अनिकेत, तर 246 नगरपालिकांचा यामध्ये समावेश आहे आणि त्यासाठी या निवडणुका होणार आहेत. यासाठी अर्ज दाखल करण्याची तारीख जी असणार आहे ती 10 नोव्हेंबर पासून असणार आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहे आणि नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख आहे ती म्हणजे 17 नोव्हेंबर. या अर्जांची छाननी होणार आहे 18 नोव्हेंबरला आणि अर्ज परत घेण्याची माघारी घेण्याची तारीख असणार आहे 21 नोव्हेंबर. यानंतर जे अपक्ष उमेदवार आहेत त्यांना चिन्हांचं वाटप जे असणार आहे ते 26 नोव्हेंबर रोजी केलं जाईल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आपल्यासाठी महत्वाचं असतं, नागरिकांसाठी महत्वाचं असतं, मतदारांसाठी आणि सर्वच राजकीय पक्षांसाठी ती तारीख म्हणजे 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे आणि लागलीच दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 डिसेंबरला निकाल जाहीर केले जाणार आहेत या निवडणुकीचे. आता आजपासूनच यासाठीची आचारसंहिता लागू झालेली आहे. अनिकेत, नक्कीच सर, याच पत्रकार परिषदेमध्ये राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना काही प्रश्न विचारण्यात आले पत्रकारांकडून आणि ते प्रश्न निश्चितच दुबार मतदार यादी किंवा दुबार मतदार हा सध्या एक मोठा प्रश्न विरोधकांनी मुद्दा उचलून धरलेला आहे आणि याच्याबाबत निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले जात आहेत. या संदर्भात मी विश्वनाथ गरुड सरांकडे जातो. सर, गेले काही दिवस दुबार मतदारांबाबत विरोधकांनी एक आक्रमक भूमिका घेतली. याच पार्श्वभूमीवर पत्रकारांनी आज निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना काही प्रश्न विचारले आणि त्यांना विचारलं की बाबा या दुबार मतदार यादीत जी काही नावं आहेत, जी नावं डबल झालेत, यांना म्हणजे ही कुणाची जबाबदारी आहे किंवा याला दोषी कोण आहे. तर यावेळेस निवडणूक आयुक्त थोडेसे काहीसे म्हणजे उत्तर देताना चाचपडताना दिसले. त्यांनी असं करेक्ट उत्तर दिलं नाही किंवा करेक्ट म्हणण्याचं थेट उत्तर दिलं नाही. त्यांनी पुन्हा तेच सांगितलं की आम्ही यावेळेस एक पाऊल उचलतोय, मतदार यादीमध्ये ज्यांची नावं दुबार आहेत त्यांना आम्ही तारांकित करणार आहोत आणि मग त्यानंतर आपल्याला कळेल की बाबा किती मतदार दुबार आहेत किंवा जे मतदान केंद्रांवर अधिकाऱ्यांना कळेल की बाबा हे दुबार मतदार आहेत आणि त्यांच्याकडनं ऍफिडेव्हिट घेतले जाणार आहे. नेमकी ही प्रक्रिया काय आहे आणि दुबार मतदारांबाबत निवडणूक आयोगाने नेमकं काय पाऊल उचललं? अनिकेत, पहिली गोष्ट म्हणजे राज्यातले जे विरोधी पक्ष आहेत त्यामध्ये शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष असेल, काँग्रेस असेल जो देशातला एक प्रमुख विरोधी पक्ष आहे, या सगळ्यांनी मतदार याद्यांसंदर्भातले प्रश्न उपस्थित केलेले आहेत. दुबार मतदार हा त्यातला एक फॅक्टर आहे. म्हणजे मतदार याद्या निर्दोष नाहीयेत, मतदार याद्या सदोष आहेत हा मूळ त्यांचा प्रश्न आहे. तर दुबार मतदार हा त्यातला एक घटक आहे असं म्हणता येईल. म्हणजे मतदार याद्या सदोष आहेत म्हणजे काय, तर मतदार याद्यांमध्ये एकतर पहिली गोष्ट म्हणजे
मतदार जे आहेत त्यांचे जे घरं आहेत ती घरच काही ठिकाणी म्हणजे विचित्र आहेत. म्हणजे काही स्वच्छतागृहांमध्ये काही मतदार दाखवण्यात आलेले आहेत. काही एका घरामध्ये 40, 45, 46 मतदार, एका घरात एवढे मतदार कसे असतील, हा एक विषय आहे. मतदारांचं जे वय आहे त्याच्यावरनं गोळ आहे की म्हणजे मुलापेक्षा वडिलांचं वय कमी किंवा वडिलांचं वय जास्त कमी आणि मुलाचं वय जास्त असं. आणि मग त्यातला एक घटक असा आहे की तो दुबार मतदारांचा आहे. तर हे सगळ्या घटकांवरती आज जी काही पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये समर्पक किंवा स्पष्ट नेमकी उत्तरं राज्य निवडणूक आयोग देऊ शकलेलं नाही, हे आधी आपण सर्वात आधी आपल्या प्रेक्षकांना सांगितलं पाहिजे. राज्य निवडणूक आयोगाने जे काही उत्तरं दिली त्यामधलं फक्त दुबार मतदारांसंदर्भात त्यांनी काय उपाययोजना केलेल्या आहेत ते त्यांनी सांगितलं. पण त्या व्यतिरिक्त मतदार याद्या निर्दोष असल्या पाहिजेत या संदर्भात ते काय करतायत तर त्यांनी त्या संदर्भातली कुठलीही भूमिकाच मांडलेली नाही. म्हणजे हा विषय त्यांनी सोडून दिलेला आहे एक प्रकारे. आणि राज्य निवडणूक आयोगच या सगळ्या निवडणुका घेतो. म्हणजे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अंतर्गत जेवढ्या निवडणुका होतात त्यामध्ये जसं आता त्यांनी आज कार्यक्रम डिक्लेअर केलाय तो नगर परिषदा आणि नगरपंचायती यांचा डिक्लेअर केलेला आहे. पुढच्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितींचं होईल आणि मग शेवटच्या टप्प्यात राज्यातील सर्व महापालिकांचं होईल. तर ह्या सगळ्या निवडणुकांचं नियंत्रण, त्याची देखरेख, त्या इलेक्शन कंडक्ट करणं जे म्हणतो ना आपण, हे सगळं राज्य निवडणूक आयोगाला करायचं असतं. पण राज्य निवडणूक आयोगाचे अधिकार हे खूप मर्यादित आहेत. हे आपण मागं सुद्धा आपण या संदर्भात चर्चा केली होती, त्यावेळेला आपण या सगळ्यावरती बोललो होतो की त्यांचे अधिकार हे खूप मर्यादित आहेत. कारण यामध्ये केंद्रीय निवडणूक आयोग किंवा ज्याला ते भारत निवडणूक आयोग म्हणतात तर त्याचा पण त्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोल आहे. तर आता आज त्यांनी जे सांगितलं त्यातलं जे आपण प्रेक्षकांनी समजून घेतलं पाहिजे किंवा विशेषतः या नगर परिषदा नगरपंचायतींमधले जे मतदार आहेत त्यांनी हे कसं समजून घेतलं पाहिजे. तर पहिली गोष्ट म्हणजे दुबार मतदारांच्या नावापुढे 2 स्टार असणार आहेत किंवा ती चिन्ह असणार आहे. तर तुमचं मतदार यादीत नाव चेक करताना तसं काही चिन्ह तुमच्या मतदार यादीत तुमच्या नावापुढे आहे का ते तुम्ही आधी चेक करायचं. तसं जर का असेल तर तुमचा जो तिथला निवडणूक जो अधिकारी आहे, निवडणूक इलेक्शन रजिस्टर्ड ऑफिसर असतो तो, तर तुम्ही त्याला जाऊन भेटायचं. तुम्ही ते आधी सांगायचं की बाबा तुम्ही कुठे मतदान करणार आहात. कारण ती 2 स्टार आहे याचा अर्थ तुम्ही दुबार आहात. म्हणजे तुमचं नाव 2 ठिकाणी आलेलं आहे, एकापेक्षा जास्त ठिकाणी आलेलं आहे. आणि कायदा असं सांगतो की बाबा मतदार म्हणून तुम्ही कुठल्याही एकाच मतदारसंघात तुमचं नाव असलं पाहिजे, एकापेक्षा जास्त ठिकाणी तुमचं नाव असता कामा नये. त्यामुळे तुम्ही हे दुबार म्हणजे मुळात काय तर ज्यांची नावं 2 मतदारसंघांमध्ये आलेली आहेत. आता हे मतदारसंघ म्हणजे कुठले मतदारसंघ तर विधानसभेचे मतदारसंघ. कारण आपण जी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी जी मतदार यादी वापरतो ती विधानसभेचीच मतदार यादी वापरतो. म्हणजे विधानसभेसाठी जी मतदार यादी केली जाते तीच आपण इकडे वापरणार आहे. फक्त ती त्या वॉर्डनुसार किंवा प्रभागानुसार ती त्याची विभागणी केली जाईल आणि ती विभागणी करून त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना ती दिली जाईल की त्यांनी त्या पद्धतीने त्यांच्या निवडणूक त्यांच्या वॉर्डामध्ये किंवा प्रभागामध्ये त्या पद्धतीचे तेवढे मतदार आहेत. तर हे त्यांनी बघायचं प्रत्येकाने आणि त्यांनी आधी जाऊन क्लिअर करायचं किंवा त्यांनी आधी जाऊन सांगायचं की मी ह्या मतदान केंद्रावरती जाऊन मतदान करणार आहे. जर त्यांनी तसं केलं नाही, त्यांनी त्या चिन्ह अनेक आपल्याला दिसतं की अनेक वेळेला मतदार हे गाफील राहतात आणि मग त्यांना माहितच नसतं की आपलं मतदार यादीत नाव आहे का नाही. आणि आपण अनेक वेळेला मतदानाच्या दिवशी बघतो मग मतदार असे म्हणतात की आमचं नावच नाहीये, मग आता आम्ही काय करायचं. तर आधी मुळात मतदारांनी जागृत झालं पाहिजे आणि आपलं नाव आहे का नाही हे तपासून घेतलं पाहिजे. जेव्हा ती मतदार यादी अंतिम, मला वाटतं ती 7 तारखेला काहीतरी ती अंतिम मतदार यादी ती तयार करणार आहे. म्हणजे अंतिम मतदार यादी जाहीर होईल त्यांची. तर ती म्हणजे कशी तयार होईल तर त्या वॉर्डानुसार जाहीर होणार. अंतिम मतदार यादी त्यांची तयार झालेली आहे पण वॉर्डानुसार किंवा प्रभागानुसार ती 7 नोव्हेंबरला डिक्लेअर होणार आहे. तर त्यानंतर तुम्ही ती चेक करणं, तसं जर का चिन्ह असेल तर तुम्ही कुठे मतदान करणार आहात ते सांगणं. जर का तुम्ही तसं केलं नाही आणि 2 तारखेला तुम्ही तुमच्या जिथं मतदान केंद्र आहे तिथे गेला, त्या मतदान खोलीत तुम्ही गेला आणि तुमच्या नावापुढे जर का तसं स्टार असेल 2 तर तुम्ही दुबार मतदार आहात. तर अशा वेळेला तुम्हाला तिथे एक हमीपत्र लिहून द्यायचं आहे. त्या हमीपत्रामध्ये तुम्ही 2 गोष्टी तिथे डिक्लेअर करायच्या आहेत की या मतदान केंद्रावरती येण्याआधी, म्हणजे तुम्ही सकाळी तिथे जर का 10 वाजता गेला तर या मतदान केंद्रावरती येण्या अगोदर मी कुठेही मतदान केलेलं नाहीये आणि या मतदान केंद्रावरती मतदान केल्यानंतरही मी कुठल्याही अन्य मतदान केंद्रावरती जाऊन मतदान करणार नाही, असं हमीपत्र तुम्ही तिथे लिहून द्यायचं. आणि मगच तिथले
तो जो पोलिंग ऑफिसर असेल तो पोलिंग ऑफिसर तुम्हाला तिथं मतदान करून देईल. त्याचा जो प्रारूप असेल ते कसं लिहायचं हमीपत्र हे तुम्हाला तिथं मिळेल, पण ते तुम्ही लिहून द्यायचं आणि मग तुम्ही तिथं मतदान करायचं. तर आता ही एक प्रकारे म्हणजे आपल्याला माहिती, कारण हा जरी फंडामेंटल राईट नसला मतदान हा, तरी तो तुम्हाला स्टॅट्युटरी राईट आहे, म्हणजे तो कायद्याने मिळालेला अधिकार आहे. त्यामुळे तुमचं जर का मतदार यादीत नाव असेल तर तुम्हाला मतदानापासून रोखता येत नाही, कारण ते निवडणूक आयोगाला पण रोखता येणार नाही, कारण तुमचं नाव मतदार यादीत आहे. फक्त असं आहे की तुमची दोनदा नाव आलेलं आहे. त्यामुळे तो एक मुद्दा तिथं भरून ते तुमच्याकडनं हमीपत्र घेऊ शकतात आणि मग तुम्हाला मतदान करण्यासाठी तिथं म्हणजे मतदान करण्याची परवानगी देऊ शकतात. आता हे हमीपत्र म्हणजे एक प्रकारे काय आहे, तर मी असं करणार नाही असं तुम्ही एक लिहून देण्यासारखं आहे. आता पुढे जाऊन तुम्ही तसं कराल की नाही हे त्या मतदारावरती डिपेंड असतं. म्हणजे त्या मतदारांनी उद्या जाऊन परत मतदान केलं तर काहीच करू शकणार नाही. यात फक्त एकच आहे की तुमच्या डाव्या हाताची जी तर्जनी असते त्याच्यावरती तुमच्या आपल्याला माहिती की शाई लावतात. ती शाईमुळे कदाचित जर कधी शाई पुसता नाही आली तर तुम्ही मतदान नाही करू शकणार. जर कधी शाई पुसू शकले तर मग परत तुम्ही मतदान करू शकता. त्यामुळे ह्या गोष्टीमध्ये जर तर असा सगळा प्रकार आहे आणि जे नेमकेपणाने राज्य निवडणूक आयोगाने आज उत्तर द्यायला पाहिजे होती तशी दिलेली नाहीयेत, हे आधी आपण मान्यच केलं पाहिजे. पण दुसरी गोष्ट त्यांनी पण एक कबूल केले की त्यांना जे मिळालेले अधिकार आहेत, म्हणजे शेवटी राज्य निवडणूक आयोगाला सुद्धा अधिकार हे स्टॅट्यूट मधून मिळतात, म्हणजे कायद्यातून मिळतात. तर कायद्यामध्ये जर का अधिकार नसेल तर ते करूच शकणार नाही. म्हणजे मतदार याद्या बदलण्या संदर्भात त्यांच्याकडे अधिकारच नाहीये, त्यामुळे ते काहीच करू शकत नाही. ते फक्त विधानसभेची जी मतदार यादी आहे ती फक्त विभागणी करू शकतात, कारण तेवढेच अधिकार त्यांच्याकडे आहेत. त्या पलीकडे त्यांच्याकडे अधिकार नाहीयेत. त्यांना परत ह्या सगळ्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जावं लागतं. आणि तू जर का पत्रकार परिषद बघितली असेल तर त्यांनी हे सांगितलं की आम्ही जे शिष्टमंडळ त्यांना जाऊन भेटलं होतं विरोधकांचं, त्यानंतर आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाला एक लेटर किंवा पाठवलेलं आहे निवेदन, आणि त्यांना अशी विनंती केली की तुम्ही मला वाटतं 15 ऑक्टोबर पर्यंतची मतदार यादी आम्हाला वापरण्यास मंजुरी द्यावी. पण ती पण त्यांच्याकडे पॉवर नाहीये, की ते पण त्यांच्याकडे अधिकार नाहीयेत की ते त्यांना राज्य निवडणूक आयोगाला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे विचारावं लागतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आता पेच असं झालेलं आहे अनिकेत, की एकतर विरोधी पक्ष हे खूपच याबाबत जागरूक आहे. दुसरी गोष्ट मतदार याबाबत खूप जागरूक झालेले आहेत की त्यांनाही लक्षात येते, कारण सहज जर का राज्य निवडणूक आयोगाची प्रेस कॉन्फरन्स चालू असताना जिथे जिथे ती लाईव्ह होती तिथे जर का लोकांच्या कमेंट्स वाचल्या ना तुम्ही, तर सहज लक्षात येईल की लोक परत विरोधक जे प्रश्न विचारतात ना की दुबार मतदार याद्या सदोष आहेत, हे विषय लोक विचारतात. याचा अर्थ लोकांच्या मनात त्याबद्दल शंका आहेत आणि त्या जर का त्याचं निरसन राज्य निवडणूक आयोगाने केलं नाही तर पुढे जाऊन जे काही निकाल येतील ना त्याच्यावरती एक मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित राहील. आणि मग विरोधकांना ते बळ मिळेल जर का त्यांना नाही मिळाली सत्ता तर ते म्हणू शकतील की बाबा हे मुळातच मतदार याद्या फेक होत्या किंवा निर्दोष होत्या, त्यामुळे आम्हाला सत्ता मिळवता आली नाही असं ते म्हणू शकतात. आणि त्या अगदीच काही आपण गैर आहे असं पण म्हणू शकणार नाही, कारण निवडणुकीसाठी मतदार याद्या या निर्दोष असल्या पाहिजेत. मग त्यासाठी जे काही करायला पाहिजे ते मग अधिकार कोणाकडे आहेत तर केंद्रीय निवडणूक आयोगाकडे. म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाने करावं, राज्य निवडणूक आयोगाला तसे आदेश द्यावे किंवा तशी परवानगी द्यावी, जे काही शक्य असेल ते केलं पाहिजे, हे आपण त्यामधनं समजून घेतलं पाहिजे. पण आजच्या प्रेस कॉन्फरन्स मधनं विरोधकांनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्याला नेमकी टू द पॉइंट उत्तरं राज्य निवडणूक आयोगाचे जे आयुक्त आहेत दिनेश वाघमारे हे काही देऊ शकलेले नाहीत, हे तरी आपण मान्यच केलं पाहिजे. अनिकेत. नक्कीच सर, जसं की तुम्ही म्हणालात की ते जे अधिकार असतात राज्य निवडणूक आयोगाला जे राज्य सरकारने द्यायचे असतात कायद्याच्या मार्फत, पण ते काही दिले गेलेले नाहीये. पण सर आपलं महानगरनेच यावर प्रकाश टाकला होता की नेमकं चुकलंय कुठे. दुबार मतदाराचा जेव्हा मुद्दा पुढे आला त्यावेळेस मतदार याद्या या सदोष आहेत, मग याबाबत मतदार याद्या बदलण्यात याव्यात अशी विरोधकांनी भूमिका घेतली होती की बाबा पूर्ण याद्या बदलून टाका, निर्दोष करा आणि मग त्यानंतर आपण निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे. सर थोडक्यात आपल्या प्रेक्षकांसाठी जाणून घ्यायला आवडेल की बाबा नेमकं ही जी प्रक्रिया आहे की बाबा राज्य सरकारने राज्य निवडणूक आयोगाला तो अधिकार द्यायचा असतो जसा की तो पंजाब गव्हर्नमेंटने दिलेला आहे, त्यावेळी तो आपल्याकडे का दिलेला नाही किंवा का दिला गेला नाही, आणि एकूणच
नेमकं राज्य निवडणूक आयोग ह्या दुबार मतदारांचे जे आरोप होत आहेत, विरोधकांचे जे आरोप आहेत, त्यातून कसे सुटतायत? म्हणजे नेमकं ते केंद्राकडेच का ढकललं जात आहे? अनिकेत, त्यातला विषय असा आहे की म्हणजे राज्य निवडणूक आयोग ही शेवटी घटनात्मक संस्था आहे, कारण त्यासाठीचे तरतुदी आपल्याला घटनेमध्ये सापडतात. 243K मध्ये त्यासाठीच्या तरतुदी आहेत. तर मुळात ही घटनात्मक संस्था आहे, पण त्यांना एक्झिक्युटिव्ह स्वरूपाचे जे पॉवर आहेत ते आपल्याला घटनेतनं मिळतात. पण एक्झिक्युटिव्ह पॉवर्सला तुम्हाला लेजिस्लेटिव्ह पॉवर्सनी म्हणजे लेजिस्लेटिव्ह पॉवर्स पण द्यावे लागतात. म्हणजे तुम्ही घटनेने ज्या काही तरतुदी केल्या आहेत त्यासाठी तुम्ही एक वेगळे कायदे पण करायचे असतात. म्हणजे जर का आपण बघितलं तर 324 अनुच्छेद 324 ते 329 राज्यघटनेचे या संदर्भात आपल्याला केंद्रीय निवडणूक आयोगाचे सगळ्या तरतुदी घटनेत आहेत. पण तरी सुद्धा रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ऍक्ट 1950 हा आपल्याला मतदार याद्यांसंदर्भातला कायदा 1950 मध्ये करण्यात आलेला आहे. आणि रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ऍक्ट 1951 हा निवडणुका कशा पद्धतीने घ्यायच्या या पद्धतीचं सगळ्या तरतुदी तुम्हाला त्या कायद्यामध्ये आढळतात. म्हणजे हे दोन स्वतंत्र कायदे केंद्रीय स्तरावरती त्यावेळेला 1950 आणि 1951 मध्ये करण्यात आलेले आहेत. आता महाराष्ट्राचा विचार केला ना, तर महाराष्ट्रामध्ये राज्य निवडणूक आयोगाला स्पेसिफिकली किंवा कॅटेगोरिकली तसे अधिकार देण्यात आलेले नाही. आता हे काय झालं होतं वगैरे ह्याच्या आपण इतिहासात आता जायला नको. प्रश्न असा आहे आजच्या घडीचा की एकूण निवडणूक प्रक्रियेबद्दल शंका उपस्थित होत आहेत आणि शंका अगदीच काही नाकारण्यासारख्या नाहीयेत. शंकांमध्ये असं नाही म्हणता येणार की या शंका गैरलागू आहे. मतदार याद्या जर का निर्दोष नसतील म्हणजे सदोष असतील तर मग तुम्हाला त्या निवडणुकीचा जो काही निकाल येईल त्याबद्दल पण तुम्हाला आक्षेप घेता येतील किंवा शंका उपस्थित करता येतील. हे अगदी साधं लॉजिक आहे, त्यामध्ये फार काही तुम्हाला वेगळं विचार करण्याची गरज नाही. तर आता मतदार याद्या म्हणजे निर्दोष करण्यासाठी जे काही करायला पाहिजे ते कुणी करायला पाहिजे, तर ते करायला पाहिजे ते केंद्रीय निवडणूक आयोगानेच करायला पाहिजे. पण आता होतंय असं की या निवडणुका होत्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, त्यामुळे त्या घेण्याचा अधिकार केंद्रीय निवडणूक आयोगाकडे नाही, तो अधिकार आहे राज्य निवडणूक आयोगाकडे. पण आता राज्य निवडणूक आयोगाकडे मतदार याद्या अपडेट करण्याचा किंवा मतदार याद्या निर्दोष करण्याचा अधिकार आहे का, तर तो नाहीये. म्हणजे असं हा विचित्र असा गुंता आहे की इलेक्शन्स आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, ते घेते राज्य निवडणूक आयोग, पण त्यासाठी जे मतदार याद्या आहेत ते करते कोण, तर त्या कुठल्या घेतल्या जातात, वापरल्या जातात, तर त्या केंद्रीय निवडणूक आयोगाने केलेल्या विधानसभेच्या मतदार याद्या वापरल्या जातात. तर आता ह्यासाठी एक तर मुळात कायदे मंडळाकडे अधिकार आहेत. म्हणजे राज्याचं जे विधिमंडळ आहे त्याची जी 2 सभागृह आहेत, विधानसभा आणि विधान परिषद, यांनी या संदर्भात आधीचा जो कायदा होता म्हणजे तो कायद्यामध्ये सुधारणा केल्या पाहिजे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये 1996 ला या संदर्भातला कायदा झाला आणि त्या कायद्यामध्ये आपण हे मान्य केलं होतं की बाबा आपण यासाठी काही स्वतंत्र निवडणूक म्हणजे मतदार याद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्वतंत्र मतदार यादी असणार नाही, तर जी विधानसभेची मतदार यादी असेल तीच आपण विभागणी करून वॉर्डानुसार विभागणी करून आपण ती वापरू. आता या कायद्यामध्ये सुधारणा करणं अपेक्षित आहे. मग तसं सुधारणा करणारं विधेयक आणलं पाहिजे आणि मग ते विधेयक मंजूर करून घेऊन मग ते त्याला राज्यपालांची मंजुरी लागेल, कदाचित त्याला राष्ट्रपतींची पण मंजुरी लागेल आणि मग त्या पद्धतीने केल्यानंतर मग ते राज्य निवडणूक आयोगाला अधिकार मिळतील. पण आता हा कालावधी कमी आहे, कारण आपल्याला माहिती आहे की जसं आता उर्मेशनी सांगितलं की 4 वर्षांपासून म्हणजे नगरपालिका, नगर परिषदा आणि नगरपंचायती यांच्या निवडणुका 4 वर्षांपासून पेंडिंग आहेत. काही ठिकाणी 3 वर्षांपासून महापालिकांच्या निवडणुका 2022 पासून पेंडिंग आहेत. म्हणजे हा सगळ्या गदारोळात एकतर सुप्रीम कोर्टाने असं म्हणलेलं आहे की 31 जानेवारी 2026 पूर्वी ह्या पूर्ण निवडणुकीचा कार्यक्रम तुम्ही संपवला पाहिजे. आता म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डर्स आहेत त्या जर का मानल्या नाही तर परत कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल की तुम्ही कोर्टाच्या आदेशांचं पालन करत नाही. त्यामुळं ह्या सगळा विचित्र त्रांगडं किंवा गुंता जो झालेला आहे ना, तर ह्यातनं मार्ग काढण्यासाठी फक्त राज्य निवडणूक आयोगाकडं आपण त्याच्याकडे बोट टाकून नाही चालणार. राज्य निवडणूक आयोग, त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोग आणि विधिमंडळ या सगळ्यांनी एकत्र बसून आणि सगळे विरोधी पक्ष, मुळात सगळे राजकीय पक्ष म्हणजे नोंदणीकृत राजकीय पक्ष या सगळ्यांनी बसून याच्यावरती काय तोडगा काढता येईल असं म्हणजे मार्ग शोधला पाहिजे. कारण विरोधक निवडणुकींवर बहिष्कार टाकणं पण चुकीचं आहे, कारण शेवटी तुम्ही निवडणुकीत लढलं पाहिजे. लढल्याशिवाय तुम्हाला कशी सत्ता मिळणार आणि तुम्हाला जे काही परिवर्तन घडून आणायचं आहे ते तुम्हाला निवडणुकीच्या माध्यमातून घडून आणू शकता. त्यामुळे तुम्ही बहिष्कार पण टाकू शकत नाही आणि तुम्ही कायम निवडणूक आयोगावरती किंवा कुठल्याही त्या अधिकाऱ्यांवरती बोट टाकून उपयोग नाहीये. तुम्हाला मुळात का हे कशा पद्धतीने सगळा गुंता झालेला आहे
हा आधी समजून घेतला पाहिजे आणि मग त्यासाठी मार्ग कसा काढता येईल. निवडणूक पुढे ढकला असं म्हणतायत, पण निवडणूक पुढे ढकलणं हे काही परत राज्य निवडणूक आयोगाच्या हातात नाही ना, कारण उद्या कोणीतरी कोर्टात गेलं परत सुप्रीम कोर्टात की हे निवडणुका घेत नाही, तर सुप्रीम कोर्ट परत त्याची ताशेरे किंवा स्ट्रिक्चर जे असणार ते राज्य निवडणूक आयोगावर ओढणार आहे. तो काही त्या व्यक्तीवर ओढणार नाही विरोधकांवरती, कोण विरोधक म्हणतात म्हणून. त्यामुळे असा हा विचित्र पद्धतीने झालेला मुद्दा आहे. यातनं मार्ग काढण्यासाठी मी जसं म्हणलं तसं सगळ्याच राजकीय पक्षांनी एकत्र येऊन त्याच्यावरती मार्ग पडला. मग त्यात उलट मी असं म्हणेन की सरकार म्हणून, कारण विधानसभा चालवणे जसं म्हणतो ना आपण की सरकारची जबाबदारी असते सभागृह चालवणं, तसं ह्या पद्धतीने या निवडणुकांमध्ये जरी राज्य निवडणूक आयोगाचं पूर्ण अखत्यारीत असलं तरी पण सरकार म्हणून सरकारने पुढाकार घेतला पाहिजे, विरोधकांना चर्चेसाठी बोलवलं पाहिजे आणि मग यातनं काय करता येईल, कशा पद्धतीने बाहेर म्हणजे जर का अधिकार द्यायचे असतील तर ते तसा कायद्यामध्ये सुधारणा करायची का, या सगळ्या गोष्टी त्या केल्या पाहिजेत आणि मग राज्य निवडणूक आयोगाला अधिकार मिळतील आणि मग त्या पद्धतीने होईल. पण हा टाइम टेकिंग म्हणजे काम आहे, काही 2 दिवसात किंवा 2 महिन्यात होणारी गोष्ट नाही, याला 6 महिने ते वर्ष लागू शकतं आणि तेवढा काळ काय राज्य निवडणूक आयोगाच्या हातात नाहीये. त्यामुळे जे काय आहे ते आता 31 जानेवारी 2026 पूर्वी यांना संपवायचं आहे. म्हणून एक प्रकारे हे अशा पद्धतीने कार्यक्रम आज त्यांनी एक पहिला तरी कार्यक्रम डिक्लेअर केलेला आहे. ह्याच्यानंतर अजून पुढचे 2 कार्यक्रम जे आपण आधी बोललो, जिल्हा परिषद आणि महापालिका यांच्यासाठीचा पण कार्यक्रम डिक्लेअर होईल आणि तिथं सुद्धा परत हेच प्रश्न येणार आहेत. म्हणजे प्रश्न पत्रकारांकडून येणारे काही ह्यापेक्षा वेगळे असणार नाही, कारण जे नगरपालिका किंवा नगर परिषदेसाठी तेच पुढे जिल्हा परिषदेसाठी आणि तेच महापालिकांसाठी. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आता मला नाही वाटत की फार काही बदल होतील. या निवडणुका अशाच पद्धतीने होतील आणि निवडणुकीच्या निकालावरती डिपेंड राहील. जर का निवडणुकीचे निकाल विरोधकांच्या बाजूने लागले तर ते कदाचित शांत बसतील या सगळ्या विषयावरती, पण जर का त्यांच्या विरोधात लागले तर परत तो विषय येणार परत की मग मतदार यानेच निर्दोष सदोष होत्या म्हणून मग ते निकाल आमच्या विरोधात गेले, असं ते होऊ शकतं. पण या सगळ्या पॉसिबिलिटीज आहेत, माहित नाही लोकांच्या मनात काय आहे, काय पद्धतीने निकाल येईल आपल्याला काहीच माहित नाही. आणि नक्कीच सर, शेवटी विरोधकांनी जे आता जे त्यांची भूमिका घेतली आहे ती दोन्ही बाजूला त्यांना सेफ आहेत ते तसे बघायला गेलं तर दोन्ही बाजूने. उन्मेष सर, तुम्ही याविषयी बोलला होता, तुम्ही हा, मला विश्वनाथ सरांनी एक प्रश्न विचारायचा होता. आज जेव्हा पत्रकार परिषद सुरू होती तेव्हा व्हीव्हीपॅटचा विषय देखील चर्चेत आलेला होता आणि व्हीव्हीपॅट संदर्भात निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारेंनी सांगितलं की तसा काही नियम नाहीये की व्हीव्हीपॅट वापरलं पाहिजे. त्या संदर्भात काही सांगता येईल का सर? व्हीव्हीपॅटचा विषय जो आहे की व्हीव्हीपॅट त्यांनी नांदेडमध्ये त्याचा वापर केलेला होता, म्हणजे प्रात्यक्षिक घेतलेलं होतं. मात्र आता जेव्हा व्हीव्हीपॅट वापरणार नाही आणि याच्यावरतीच विरोधकांचा मोठा आक्षेप आहे की तुम्ही एकतर याद्या पारदर्शक नाही आहेत आणि आता पारदर्शक निवडणूक देखील व्हीव्हीपॅट नसल्यामुळे होऊ शकते. उन्मेष, बरोबर, मी ती प्रेस कॉन्फरन्स ऐकताना मी पण हा मुद्दा ऐकला होता. तर आता हे कसं आहे की कुठलाही सरकारी अधिकारी आहे ना तो नियमावर बोट ठेवून काम करतो. म्हणजे तो काय म्हणणार की बाबा तिथं कुठे लिहिलेले आहे की तिथे व्हीव्हीपॅट तुम्ही वापरा, ते तसंच आहे ना परत की ते व्हीव्हीपॅट वापरा अशी कुठली तरतूद नाहीये. त्यामुळे ते बरोबर त्या नियमावलीवरती बोट ठेवतात. आता कुठे वापरली तो त्यांचा इनिशिएटिव्ह असतो की नाही आम्ही इथं वापरतोय, जसं तू उदाहरण दिलं नांदेडचं. पण ते काही असं काय म्हणजे कसं आहे, जसं जोपर्यंत म्हणजे हे परत परत विधिमंडळाकडे जातं की विधिमंडळाने ते कायद्यामध्ये सुधारणा केली पाहिजे आणि मग ते म्हणलं पाहिजे की राज्य निवडणूक आयोगाने इलेक्शन घेताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या की व्हीव्हीपॅट ही वापरलं पाहिजे मग त्या पद्धतीने. तर हे जोपर्यंत तसं तरतूद होणार नाही तोपर्यंत राज्य निवडणूक आयोग काही बांधील नाही. आणि त्याचं दुसरं त्यांनी उत्तर देताना ते सांगितलं ना की त्याच्यातले तांत्रिक त्यांनी म्हणजे तांत्रिक जो प्रॉब्लेम आहे तो त्यांनी सांगितला की जेव्हा आपण विधानसभा आणि लोकसभांसाठी मतदान होतं तेव्हा तुम्हाला एकच उमेदवार कोणतरी निवडून द्यायचा असतो, त्यामुळे तिथे व्हीव्हीपॅट वापरणं शक्य आहे. पण इथं असं आहे की इथे तुम्हाला सपोज आता नगर परिषद आहे की तिथे तुम्हाला एक नगराध्यक्ष पण निवडायचंय, तुम्हाला त्याच्यासाठी एक मतदान करायचंय. त्यानंतर तुम्हाला 2 तुमच्या प्रभागातले 2, काही ठिकाणी 3 पण आहेत, तर तिथले त्या 3 सदस्यांना किंवा 2 सदस्यांना पण तुम्हाला मत द्यायचंय. मग हे सगळं त्या व्हीव्हीपॅट मध्ये रेकॉर्ड करणं हे त्यांचं म्हणणे की तेवढी टेक्निकली साऊंड आपल्याकडे नाहीये. आणि त्यांनी अजून एक सांगितलं की हा प्रॉब्लेम फक्त महाराष्ट्रात नाहीये, हा प्रॉब्लेम इतर राज्यांना पण येतोय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेताना. व्हीव्हीपॅट वापरता येत नाहीये. ह्या म्हणजे एकच मतदार हा 2-3 मत देतो एका मतदान केंद्रात गेल्यानंतर, तर तिथं त्याला कम्पॅटेबल व्हीव्हीपॅट आणणं हा एक त्यांचा टास्क आहे किंवा ती कम्पॅटेबिलिटी वाढवणं.
तर ते त्यांचं म्हणणं आहे की बाबा तसं नाही, आता ती टेक्निकली आपल्याकडे तशा पद्धतीचं नाहीये, म्हणून ते आपण घेऊ शकत नाही. पण तू जो मुद्दा उपस्थित केला की जे विरोधक बोलतायत ना, तर ईव्हीएम बद्दलचा जो वाद आहे तो जुनाच आहे. म्हणजे तो विधानसभा, लोकसभा प्रत्येक निवडणुकीत ईव्हीएम बद्दल शंका उपस्थित होतातच आहे. आता प्रॉब्लेम असा आहे की ईव्हीएमच आहे फक्त, तुम्हाला व्हीव्हीपॅट म्हणजे आधी कसं ईव्हीएमच्या जोडीला व्हीव्हीपॅट पण असतं, आणि मला वाटतं एका विधानसभा मतदारसंघामध्ये 5 व्हीव्हीपॅट पण मोजल्या जातात. म्हणजे 5 ठिकाणी तुमच्या ईव्हीएम बरोबर व्हीव्हीपॅट हे टॅली केले जातात. ते असं ते म्हणजे सुप्रीम कोर्टाची ती ऑर्डर होती म्हणून. अदरवाईज आधी एकच केलं जायचं, पण सुप्रीम कोर्टाने ते 5 ठिकाणी करा म्हणून सांगितले, म्हणजे एका विधानसभा मतदारसंघासाठी. तर व्हीव्हीपॅट हे असलं पाहिजे, तर बरोबर आहे, व्हीव्हीपॅट हे असलं पाहिजे, पण टेक्निकली आता त्यांचं म्हणणं ते शक्य नाही. पण ईव्हीएम संदर्भातला जो घोळ आहे ना, तो त्याच्यावरती खरंच एक फायनल उत्तर कधीतरी शोधलं पाहिजे. कारण दरवेळेला इलेक्शन आले की ईव्हीएम वरती वाद होतात की ईव्हीएम मध्ये घेऊ नका, मत काय म्हणतात ते मत काय मतपत्रिकांवरती इलेक्शन घ्या असं दरवेळेला, बॅलेट पेपरवरती, बॅलेट पेपरवरती घ्या असं दरवेळी म्हणलं जातं. आणि परत ते इलेक्शनच्या निकालानंतर काही दिवस तो विषय चर्चेत असतो. जे हारतात ते म्हणतात की नाही ईव्हीएम मध्येच प्रॉब्लेम आहे, ईव्हीएम हॅक होऊ शकतं बाहेरनं वगैरे, आणि मग परत तो विषय तिकडे जातो, मग काही दिवसांत तो विरून जातो. पण मला असं वाटतं की ह्याच्यावरती कधीतरी कायमचं एक शोधलं पाहिजे उत्तर की ईव्हीएम वापरायचं की नाही वापरायचे. कारण सुप्रीम कोर्टाचे जे वेगवेगळे जजमेंट्स आहेत ना, त्या सगळ्यामध्ये निवडणूक आयोगाने म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाने जे रिप्रेझेंटेशन दिलं होतं सुप्रीम कोर्टामध्ये, त्यामध्ये त्यांनी दाखवलं होतं की नाही ईव्हीएम काही अशा पद्धतीने बाहेरनं कुठे हॅक करता येत नाहीये, त्याच्यामध्ये तशा कुठल्या पद्धतीची चिप नसते की जी आपण बाहेरनं ऍक्सेस करू शकतो. आणि सुप्रीम कोर्टाने वेगवेगळ्या जजमेंटमध्ये आणि वेगवेगळ्या कोर्टाने म्हणजे वेगवेगळ्या जजेसनी, असंही नाही म्हणतात की एकच जज होते कायम, वेगवेगळ्या जजेसनी असे निकाल दिलेले की ईव्हीएम हे वापरायला हरकत नाही, आणि भारतासारख्या देशामध्ये शक्य पण नाही ईव्हीएम शिवाय मतदान, म्हणजे मतपत्रिकेवर घ्या असं म्हणणं शक्य आहे, पण ते किती दिवस चालेल ती इलेक्शन, कारण एवढे मतदार आहेत आणि एवढं मोठा कारभार येतो सगळा, ते शक्य नाही एवढं लवकर घेणं. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने म्हणलेलं आहे. पण हे आता हे कसं आहे की हे राजकीय पक्षांना कसं समजून सांगायचं, कारण आपण म्हणतो ना की झोपलेल्या व्यक्तीला उठवू शकतो, म्हणजे झोपेचं सोंग गेले त्याला उठवणं अवघड आहे. तसं राजकीय पक्ष हा या ईव्हीएमचा वापर हा पॉलिटिकली करतायत, कारण त्यांना जेव्हा ते सुटेबल नाही वाटत तेव्हा ते म्हणतात ईव्हीएम मध्ये दोष होता. पण जिथे जिथे निकाल त्यांच्या बाजूने लागले तिथे तिथे त्यांनी ते ऍक्सेप्ट केलेले आहेत ना ईव्हीएम वरती आलेले. असं जर का असेल ना तुमचं स्टँड राजकीय पक्षांचं की नाही ईव्हीएम आम्हाला मान्य नाहीये, तर त्यांनी तो स्टँड सगळ्याच इलेक्शनसाठी ठेवला पाहिजे. मग फेवरेबल जरी निकाल आले ना, आपला तिथे मुख्यमंत्री बसणार असेल तर ते काहीच बोलत नाही ईव्हीएम वरती, मग ते शांत राहतात. आणि जर का ईव्हीएम म्हणजे मुख्यमंत्री आपण विरोधक बसायची वेळ आली की मग ईव्हीएम मध्ये दोष होते, ईव्हीएम बाहेर हॅक केला होता असं म्हणलं जातं, ते काय बरोबर नाही. त्यामुळं ईव्हीएमचा विषय हा कायमचाच एकदा तोडगा काढला पाहिजे, आणि परत तो विषय राज्य निवडणूक आयोगाच्या अखत्यारी देत नाही. व्हीव्हीपॅट संदर्भात ते म्हणतात ते बरोबर आहे की कायद्यामध्ये तरतूद नाही. आणि म्हणजे मी मागं सुद्धा एकदा म्हणलं होतं की जे सरकारी अधिकारी आहेत किंवा जे घटनात्मक पदावरती जे व्यक्ती आहेत ना, त्यांना म्हणजे घटना किंवा स्टॅट्यूट किंवा कायदा काय सांगतो एवढ्याच विषयावरती त्यांना अधिकार आहेत. त्याच्या पलीकडे जर का जाऊन त्यांनी म्हणजे राज्य निवडणूक आयोग आता जर का म्हणलं की व्हीव्हीपॅट वापरायचे, आणि उद्या जर का एखादा सुप्रीम कोर्टात किंवा हायकोर्टात गेला तर त्याच्यावरती हिअरिंग होईल परत किंवा बाबा वापरता येईल का नाही, तर त्या कोर्टाचा निकाल काय ते पण परत बघावं लागेल, कारण तसे पॉवर्स नाहीये त्यांच्याकडे, अधिकार नाहीये. त्यामुळं आपण यातली जो विसंगती आहे ना, ती विसंगती एवढीच आहे की राजकीय पक्षांना बोलण्यासाठी काही तुम्ही रोखू शकत नाही. राजकीय पक्ष हे वेगवेगळ्या विषयांवरती बोलू शकतात, पण घटनात्मक पदांवरती व्यक्तीची बसती तिला बोलताना अनेक बंधनं आहेत. त्यांनी घटनात्मक पदावरील व्यक्तीने बोलताना कायद्याला धरूनच बोललं पाहिजे. ते काहीही आरोप करू नाही शकत किंवा काही वाटेल ते नाही बोलू शकत. तसं झालं तर मग ते त्यांच्यासाठी पण ते त्रासदायक ठरेल. राजकीय पक्षांसाठी असं काही नसतं किंवा राजकीय नेत्यांसाठी असं काही नसतं. तर ते म्हणू शकतात की हा विषय असा आहे, हा विषय तसा आहे, त्यांना त्या पद्धतीने सांगायला हरकत नाही. म्हणजे ते आता परवा आपण बघितलं, आता सत्याचा मोर्चा जो झाला शनिवारी 1 तारखेला, तर राज ठाकरेंनी एक ते म्हणले काढतो पडदा, आणि मग त्यांनी असे खूप पुरावे दाखवले. आता हे पुरावे राजकीय पक्ष ती सभा म्हणून आपण मान्य करू, बरोबर की सभा आहे, या सभेमध्ये पुरावे दाखवले. आता हे कोर्टात व्हॅलिडेट करणे कोणाला माहिती ना, उद्या जर का एखाद्या यांनी कोर्टात गेला तर हे पुरावे मान्य होणार करायचे कोर्टात, कारण हे पुरावे आहेत का आधी, कारण पुराव्यांसाठी परत भारतीय साक्ष अधिनियम आहे, इंडियन एव्हिडन्स ऍक्ट आहे की कुठले पुरावे म्हणून मान्य होतात. त्यामुळे ह्या गोष्टी आहेत ना, हे म्हणजे राजकीय पक्ष त्यांच्या सभा इथे या सगळ्या गोष्टी
हे सगळे पुरावे आहेत असं म्हणून ते म्हणू शकतात. पण ते प्रत्येक वेळेला जेव्हा प्रूव्ह करायचा विषय येतो तेव्हा मग अनेक टेक्निकॅलिटीज असतात, मग अनेक नियम असतात, त्या नियमानुसार तुम्हाला जावं लागतं आणि मगच ते पुरावा म्हणून तो ग्राह्य धरला जातो. अदरवाईज तो पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाते, त्याचा कोर्टात विचार पण होत नाही. तर या सगळ्या गोष्टी मग राजकीय पक्ष तिथे कधीच बोलायला जात नाहीत किंवा ते त्यात पडत नाही. त्यामुळं माझं असं म्हणणं आहे की जो मूळ प्रश्न जो आपला आहे की व्हीव्हीपॅट संदर्भातला, तर व्हीव्हीपॅट असलं पाहिजे, पण ती टेक्निकॅलिटी नाही. आता हे आज एवढ्या उशिरा का सांगतात हा खरा प्रश्न आहे. इतकी वर्ष इलेक्शन चालू आहे, व्हीव्हीपॅट वापरून पण आता बरेच वर्ष झालेत. मग ते आपण कम्पॅटिबिलिटी वाढवायला पाहिजे होती की एकाच मतदान म्हणजे ईव्हीएम मध्ये जर का एक मतदार 3 जणांना मतदान देणार असेल तर त्या पद्धतीने ईव्हीएम ला कम्पॅटिबल व्हीव्हीपॅट असले पाहिजेत. पण ते का ठेवले गेले नाहीत आणि तसं का नाहीये हे जी उत्तर परत ते दिलेली आणि ती उत्तर त्यांनी पण दिलेली नाहीये की तसं का नाहीये. ते फक्त म्हणतात की कायद्यामध्ये तरतूद नाहीये आणि कम्पॅटिबल व्हीव्हीपॅट आता नाहीयेत आपल्याकडे म्हणून ते आपण करू शकत नाहीये. तर हे मी जसं म्हणलं ना, जसे काही प्रश्नांची उत्तर त्यांची म्हणजे सामान्य माणसाला पचनी पडणारी नाहीयेत. पण आता काय आहे की ती घटनात्मक पदावरील व्यक्ती आहे, तिने दिलेली उत्तर आहेत आणि त्यांना ते अधिकार आहेत, त्यामुळे आपण ती मान्य करायची, एवढंच आपल्या हातात आहे. नक्कीच सर. उन्मेष सर, जाता जाता आपण आता शेवटाला येतोय या चर्चेच्या. पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा आपण निवडणूक कार्यक्रम सांगता का? निवडणुकींचा कार्यक्रम आज जाहीर झालेला आहे. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 246 नगर परिषदांची निवडणूक आहे आणि त्यासोबतच 42 नगर पंचायतींचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. यासाठी अर्ज दाखल करण्याची तारीख ही 10 नोव्हेंबर पासून सुरू होते आणि अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असणार आहे ती म्हणजे 17 नोव्हेंबर, म्हणजे 10 ते 17 नोव्हेंबरच्या दरम्यान अर्ज दाखल करता येणार आहेत आणि अर्जांची छाननी होणार आहे ती 18 नोव्हेंबर रोजी. अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असणार आहे 25 नोव्हेंबर आणि मतदान होणार आहे या 246 नगर परिषद 42 नगर पंचायतीसाठी 2 डिसेंबर रोजी आणि लागलीच दुसऱ्याच दिवशी 3 डिसेंबरला या सगळ्या निवडणुकीची मतमोजणी केली जाणार आहे. अनिकेत. नक्कीच सर. तर आता राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका अखेर घेण्याचा सुरुवात केलेली आहे. आज नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकांची घोषणा केलेली आहे. येत्या काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती त्याचबरोबर महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. 2017ला शेवटच्या निवडणुका झाल्या होत्या. त्यानंतर तब्बल 9 वर्ष म्हणजे 5 वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर पुढे अनेक वर्ष या निवडणुका रखडल्या होत्या. पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अखेर सुरुवात झालेली आहे. त्यामुळे अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद.